नमस्कार मैत्रिणींनो, क्रेझी टू कुक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत नाचणीचा भरपूर कॅल्शियम असलेला व पौष्टिक आणि कुरकुरीत डोसा कसा बनवायचा। त्यासाठी मी इथे घेतले आहे 1 कप नाचणीचे पीठ, अर्धा कप तांदळाचे पीठ, 2 टेबलस्पून बारीक रवा, 10 ते 12 कापलेली कढीपत्त्याची पाने, 1 बारीक कापलेला कांदा, थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर, बारीक कापलेली हिरवी मिरची, अर्धा टीस्पून किसलेले आले, 1 टीस्पून जिरे, चवीपुरते मीठ, वरून जवळपास 2.5 कप पाणी घालून पातळसे बॅटर तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे डोसा छान कुरकुरीत होतो। बॅटर बनवताना कुठेही पिठाच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। हे बॅटर आता 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर पीठ तळाला जाऊन बसते, त्यामुळे पुन्हा एकदा बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने असायला हवी। त्यानंतर गरम केलेल्या तव्यावर थोडेसे तेल किंवा तूप टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचे आहे व तयार केलेले बॅटर अशा पद्धतीने तव्याच्या कडेला अगोदर व नंतर मध्ये घालून घ्यायचे आहे, म्हणजे डोशाचा जो मधला भाग आहे तो करपणार नाही। त्यावर मी थोडेसे तूप घातले आहे आणि हा डोसा लोअर मीडियम फ्लेमवर कुरकुरीत असा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता डोशाला सुंदर अशी जाळी पडलेली आहे व कुरकुरीत असा पौष्टिक नाचणीचा डोसा तयार झालेला आहे। हा डोसा तुम्ही नारळाच्या किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा। धन्यवाद।